हे प्रायव्हेट कलेक्शन आहे. डू यू नो? सरकारी नाहीये, हे प्रायव्हेट आहे. गेलंय कोणाकडे तरी, कोणाच्या घशात. हे प्रायव्हेट आहे. हे 200 रुपये प्रायव्हेट कोणाला तरी जातील. स्वस्तिक फक्त बौद्धांनी इंट्रोड्यूस केलं भारतात, पण फक्त भारतातच नाहीये, जगभर आहे. पण ती सगळी तुम्हाला प्रतीक कुठे बघायला मिळतील? ती सगळी बौद्धांच्या शिल्पकलेवरती बघायला मिळतील. तुम्ही जर त्यांना विचारलं की सनातन अनादी कालापासून आहे, तर दाखवा सांगितलं तर ती बौद्धांची वारसास्थळ दाखवते. धम्म म्हणजे काय? निसर्गाचा नियम, म्हणून त्याला सनातन म्हटलं गेलंय. अनादी कालापासून चालत आलेला आहे तो सनातन नाही. आता जो गोंधळ घालतायत तो सनातन आहे. तिथे स्तूप होता मोठा, आता तिथे मंदिर आहे. जो काही स्तूप होता त्या स्तूपाचा तुटलेला स्तंभ आहे, अख्खा स्तूप नाहीये. याच्यावरून तुम्ही समजून जा की स्तूप कसा असेल, कारण की तो स्तूप खाली काढला गेला आणि त्याच्यावर मंदिर आहे. म्हणजे हे एवढंच नाहीये, अख्खं हे म्युझियम आहे ना, भरेल एवढी बौद्धांची शिल्पकला आहे. पण गजलक्ष्मी मात्र 6व्या शतकात ती गजलक्ष्मी हा कन्सेप्ट हिंदू आयकनोग्राफी मध्ये ते स्वीकारलं गेलं, ते पुढे टाकलं, मायादेवी मागे दिली. तर त्यांनी गजलक्ष्मीच लिहून सोडून दिलेलं, कोणीच बोलत नव्हतं त्याच्यावर. आपण बोललो समाजाच्या वतीने, तेव्हा त्यांनी काय केलं? ऑब्लिक दिला आणि लिहिलं मायादेवी, आम्हाला माहिती नाही, क्वेश्चन टॅग्स. हे मी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याची सगळी शिल्प साईट म्युझियम बनवा, जी पितळखोरालाच बघायला मिळेल. हे शिल्प तिथं पाहिजे होतं ना, सापडलं कुठं? तर तिकडे सापडलंय, तिकडे पाहिजे होतं. मुंबईला काय करताय? बुद्धिझमला राजश्री नसल्या कारणाने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. ते आणून ठेवले, जतन आहे तेवढेच म्हणजे चांगलं आहे, समाधान आहे. म्हणजे मी थँकफुल आहे की छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये स्पेशली बौद्ध दालन त्यांनी तयार केलं. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव, द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील बौद्ध संस्कृती, बौद्ध कला, बौद्ध इतिहास, बौद्ध शिल्पकला व शिलालेख पाहण्यासाठी आलो आहोत. चला तर मग लेणी अभ्यासक सूरज जगताप सरांकडून बौद्ध संस्कृती जाणून घेऊया, बौद्ध संस्कृती समजून घेऊया. ते क्रिस्टल कास्केट होतं इथे. ते क्रिस्टल कास्केट मला बघायचं होतं, म्हणून मी तडफडत होतो. ते यांच्या अंडरमध्ये होतं. मी खूपदा बोललोय की सम्यक संबुद्धांचं भिक्षापात्र मुंबईमध्ये आहे. माहिती आपल्याला? माहिती नाही. तो आजही फोर्टला आहे, आत्ता पण आहे. तो त्यांच्या अखत्यारीत आहे, आपल्याला बघायला मिळत नाही. माझं तडफडणं हेच होतं की कळायला पाहिजे लोकांना आणि ते समजायला पाहिजे, पण कोणीच प्रयत्न नाही केले. हे गजलक्ष्मी आधीपासूनच होतं. मी त्या जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं, मी माझ्या बरोबर पुन्हा बनते जे आहेत आता, तर ते देखील आले होते. काही 7-8 लोक जे जाणते होते ते माझ्या बरोबर आले. आम्ही पत्र लिहिलं आणि आम्ही वर गेलो होतो. म्युझियमच्या वरती सगळं प्रशासन वरती चालतं. हे प्रायव्हेट कलेक्शन आहे. डू यू नो? सरकारी नाहीये, हे प्रायव्हेट आहे. गेलंय कोणाकडे तरी, कोणाच्या घशात. हे प्रायव्हेट आहे. हे 200 रुपये प्रायव्हेट कोणाला तरी जातील. तर त्यांनी गजलक्ष्मीच लिहून सोडून दिलेलं, कोणीच बोलत नव्हतं त्याच्यावर. आपण बोललो समाजाच्या वतीने, तेव्हा त्यांनी काय केलं? ऑब्लिक दिला आणि लिहिलं मायादेवी, आम्हाला माहिती नाही, क्वेश्चन टॅग्स. पण गजलक्ष्मी मात्र 6व्या शतकात ती गजलक्ष्मी हा कन्सेप्ट हिंदू आयकनोग्राफी मध्ये, व्हॉट एव्हर, हिंदू वैदिक व्हॉट एव्हर, ते स्वीकारलं गेलं, ते पुढे टाकलं, मायादेवी मागे दिलं. बौद्धांच्या वारसास्थळावर सापडलेलं शिल्प बौद्ध दालनात नाही. मी तुम्हाला जे शिल्प दाखवलं आधी, ते देखील बौद्ध दालनात नाही. बौद्ध दालन बघू आपण आता गेल्यावर. तर तुम्ही समजून जा की कोणत्या लेवलचं काम चालतं. ही शिल्प जर तुम्हाला समजली नाही, ही शिल्प जर तुमच्याशी बोलली नाही, तुम्हाला कसं कळणार आहे की हे काय आहे आणि काय नाही. तर कमळ हे प्युरिटीची साईन आहे. कमळ हे पावित्र्याचं प्रतीक आहे. कमळ उगवतो चिखलात, आणि चिखल काय? तुम्हाला माहितीये, कमळाला कधीही पाणी आणि चिखल शिवत नाही. तर प्युरिटीची साईन म्हणून कमळ आहे. आणि ते बाकीचे फीचर्स आहेत, ते बसलेले आहेत. आणि त्यांच्या बसण्याची जी म्हणजे पद्मासनता आहेत, त्यांच्या हातामध्ये 2 कमळ आहेत, कमळाच्या कळी आहेत.
आणि त्यांनी खूप ज्वेलरी घातलेली आहे वर डोक्यावर, फिमेल जसं जो काही बांधतात, काय म्हणतो आपण त्याला, बंद, तो तो आहे. आणि असं सगळे फीचर्स आहेत. आणि आतापर्यंत हे शिल्प तयार होईपर्यंत पाठीमागून फ्लॅट सरफेसनी शिल्प तयार करायचा कन्सेप्ट होता. याच्यानंतरचा तयार झालेला शिल्प जो संकरीन यक्ष आहे, तो संकरीन यक्ष कधीतरी इथे आणला होता. तेव्हा मला माझ्या मित्रांनी सांगितलेलं की संकरीन इथे येणार आहे, तू ये. तर मी संकरीनच्या बरोबर इथे फोटो काढलाय, माझा फोटो पण आहे तो फेसबुकला. तो आता संकरीन यक्ष दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे. तर हे शिल्प आहे, हे कुठे पाहिजे होतं? मी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याची सगळी शिल्प साईट म्युझियम बनवा, जी पितळखोरालाच बघायला मिळेल. हे शिल्प तिथं पाहिजे होतं ना, सापडलं कुठं? तर तिकडे सापडलंय, तिकडे पाहिजे होतं. मुंबईला काय करताय? पण व्हॉट एव्हर, ते आणून ठेवले, जतन आहे तेवढंच म्हणजे चांगलं आहे, समाधान आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. हे 2 शिल्प दाखवणं गरजेचं होतं. आता आपण बौद्ध वारसा स्थळांमध्ये जाऊ. बघा, हा जो दालन आहे, तर हा दालन नव्याने, म्हणजे मी थँकफुल आहे की छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये स्पेशली बौद्ध दालन त्यांनी तयार केलं. तर हा स्पेशल दालन उघडलं आणि खूप वाट बघत होतो आम्ही या दालनाचं. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये खूप व्हॅल्युएबल असे जे शिल्प आहेत ती आणून ठेवलेली आहेत. तुम्ही आता जे बघता हे एकमेव फ्रॅगमेंट आहे, म्हणजे आपला जो काही स्तूप होता त्या स्तूपाचा तुटलेला स्तंभ आहे, अख्खा स्तूप नाहीये. याच्यावरून तुम्ही समजून जा की स्तूप कसा असेल, है ना. तर तुम्ही हा जो बघताय, आता इथे तुम्हाला एक उपासक दिसतोय, ठीक आहे, तो हात जोडलेला आहे ना. काय काय दिसते? स्त्री दिसते. ती काय करते? तिच्या हातामध्ये चौरी आहे. हा जो व्यक्ती आहे, हा उपासक आहे, तो हात जोडून आहे. हे कुठे थांब आपल्याला मिळालंय? कुठे हे? हा नाही, हा पवनीला सापडलाय, नागपूरला. पवनी नागपूर. तिथे स्तूप होता मोठा. आता तिथे मंदिर आहे, कारण की तो स्तूप खाली काढला गेला आणि त्याच्यावर मंदिर आहे. वेदिकापट्टी म्हणजे समजलं का तुम्हाला? वेदिकापट्टी म्हणजे समजलं का तुम्हाला? स्तूप असतो, मी जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की स्तूप काय असतो, जिथे सम्यक संबुद्धांचे शारीरिक धातू जतन करून ठेवल्याची ठिकाणं, त्याला आपण काय म्हणतो? स्तूप. नंतरच्या आलेल्या राजांनी त्याच्यावरती अलंकरण केलं, सुशोभीकरण केलं. ओके, गॉट इट? सुशोभीकरण केलं. सुशोभीकरण केल्यानंतर जो स्तूप असतो त्याच्या भौतिक कठाडा असतो, ज्याला वेदिकापट्टी म्हणतात. ठीक आहे. आणि हे सगळे असे स्तंभ होते. तर प्रयत्न करा, ह्याच्यातूनच सांचीला येणाऱ्या लोकांनी प्रयत्न करा, सांचीला चला माझ्या बरोबर, कारण प्रत्यक्षात तुम्हाला ते बघायला मिळतं. आता मी तुम्हाला म्युझियम मध्ये दाखवते ते वेदिकापट्टी काय असते, हर्मिका काय असते आणि ते शिल्प कुठे असतात, हे सगळं बघायला मिळतात तुम्हाला. तर इथे बुद्धांचं आता ह्युमन फिगर नाहीये, बुद्धांचं फिगर नाहीये. तर बुद्ध हे पूर्णपणे सिम्बॉलिक वेने आपल्याला दाखवलं जातं. सिम्बॉलिक वे कोणता आहे? तर स्तूप जो बोलतो तो आपण, हा तो तुम्हाला स्तूप दिसतोय. ही हर्मिकीची पेटी आहे. वर काय एकदम दिसतंय तुम्हाला? हिला आपण काय म्हणतो? छत्रावली म्हणतो. ही काय आहे? त्रिरत्न आहे. हे काय आहे? तर झालरी आहेत डेकोरेशन केलेलं. हे स्तूप आहे, हे बुद्धांचं रिप्रेझेंटेशन आहे ह्युमन फिगर यायच्या आधी. ठीक आहे. आता सम्यक संबुद्धांनी कुठं ज्ञान प्राप्त केलं? बोधिवृक्षाखाली. ते बोधिवृक्षाचं रिप्रेझेंटेशन आहे इथे. आता हे कसं कळतं मला, की मी कसं सांगू शकतो की तुम्हाला की बुद्धांचं, कशामुळे? सांगा. हा झाड आहे, हा बोधिवृक्ष आहे. पण सगळेच बोधिवृक्ष म्हणजे बुद्धांनी ते बोधिवृक्ष कसं आपण ओळखू शकतो? तर त्याला पॅरासोल असतो, म्हणजे छत्रावली असते. तुम्ही जेव्हा छत्रावली दिसेल तुम्हाला, तेव्हा समजून जायचं की बुद्धांचं अंकन आहे. आणि याला ती वेदिकापट्टी जी म्हणतो, ती ही वेदिकापट्टी आहे, म्हणजे हा कठाडा किंवा कुंपण. आणि त्याला वंदन करणारे कोण दिसतात तुम्हाला? उपासक दिसतात. आणि हा कोण दिसतोय? तर हा यक्ष आहे. ठीक आहे. आणि बाकीच्या गोष्टी आहेत. तर ह्याच्यानंतर शिल्पकला खूप बहरत गेली, त्याच्यामुळे तुम्हाला आता हा उपासक हात जोडून असा दिसत नाहीये, तर तो असा दिसतोय, है ना. तो एका बाजूला दिसतोय. त्याचं रिझन असं आहे की जे डायमेन्शन आहे ना, त्यांना डायमेन्शन कळायला वेळ गेला. तर 3D डायमेन्शन जो आहे ना,
तर ते कळायला वेळ गेला आणि त्याच्यामुळे आपल्याला ते ही तिथली लोकल शिल्पकला होती. हा, अगदी अगदी एकदम सुरुवातीच्या काळातली आपण लोकल शिल्पकला होती तिथली स्थानिक, ओके, पवनीची. तर अशी तुम्हाला स्तूपांच्या इथे विकसित झालेली शिल्पकला आपल्याला बघायला मिळते. पण सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे स्टार्टिंगला सम्यक संबुद्धांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्याच्यानंतर जी शिल्पकला इंट्रोड्यूस झाली आपल्याकडे ती कोणती कोणती होती? तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला सम्यक संबुद्धांचं रिप्रेझेंटेशन दिसलं ते म्हणजे गांधार शिल्पकला, मथुरा आणि अमरावती. आता गांधार शिल्पकला, मथुरा आणि अमरावती शिल्पकलेचं फ्रॅगमेंट सुरुवातीलाच ठेवलेलं होतं. हे बघा बाजूला. आता फटाक सांगता कसं येतं की अमरावती शिल्पकला आहे किंवा अमरावती शैली आहे, हे कसं कळतं? तुम्ही जर बघितलं, तो दगड बघितला तर तो दगड कसा आहे? पांढरा आहे. हा दगड कसा आहे? लालसर आहे. ओके, तर त्या भूभागामध्ये मिळालेलं जे काही शिल्प म्हणजे दगड होतं त्याच्यातून तयार केलेले ते हे होते आणि त्यांची एक स्टाईल होती. ओके, तर त्याप्रमाणे आपल्याला कळतं की गांधार शिल्पकला, मथुरा शिल्पकला आणि अमरावती शिल्पकला हे 3 महत्वाचे शिल्पकला होते. आता गांधार शिल्पकला बघायला आपल्याला कुठे जायला लागेल? मी लिहिलं होतं, गांधार शिल्पकला बघायची असेल आज तर आपल्याला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये जावं लागेल. मग गांधारची शिल्पकला आज जर आपल्याला बघायची असेल तर आज आपण पाहू शकतो. कुठे पाहू शकतो? मी आता चाललोय तिथे. मी नेलं होतं ना तुम्हाला सर? नाही, तुम्हाला आता ती जी सुरुवातीच्या काळातली आणि त्या शिल्पकलेचा प्रभाव असलेलं आणि ती रिप्रेझेंटेशन ऑफ बुद्धा ते जर बघायचं असेल तर तुम्हाला सन्नतीला जावं लागतं. सन्नती कुठे आहे? तर कर्नाटकमध्ये. ती जी शिल्प फॉर्म आहे बुद्धांचं रिप्रेझेंटेशनचं, तर आज आपण अफगाणिस्तानला जाऊ शकतो का? पाकिस्तानला जाऊ शकतो का? नाही. पण आपल्या आवाक्यात असलेलं सन्नती आहे. तर सन्नतीला मी चाललोय, ऑगस्ट मध्ये झालोय, फुल झालाय तो. तर तिथे चाललोय की महायानी पंथामध्ये कसं होतं आणि स्थविरवादामध्ये कसं होतं, दोन्ही फरक पण सांगितलेले मी. तर ते दोन्ही ते बघायला मिळतात तुम्हाला. म्हणजे स्थविरवादाप्रमाणे महाभिनिष्क्रमण म्हणजे काय? महाभिनिष्क्रमण म्हणजे बुद्धांचं म्हणजे सिद्धार्थ नावाचा जो व्यक्ती होता त्याचा गृहत्याग, ज्याच्यामुळे ते बुद्धत्व प्राप्त केलं, तर त्यांचं घर सोडणं जे आहे त्याला महाभिनिष्क्रमण म्हटले. तर त्याचं रिप्रेझेंटेशन शिल्पकलेमध्ये दाखवलेलं आहे. तर ते तिथे आहे, ते बघायला मिळतं आपल्याला. ओके, तर अशी शिल्प जी आहेत जी जगात म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान या ठिकाणी बघायला मिळतात, ती शिल्प आपल्याला सन्नती कर्नाटकमध्ये बघायला मिळतं. तर अशीच हे पण नागपूरमध्ये सापडलेलं होतं, पवनीमध्ये देखील सम्यक संबुद्धांचे शारीरिक धातू आलेले होते. मुंबईमध्ये देखील आलेले होते. कानेरी, ज्याला आपण कानेरी सगळे म्हणतो, तर कानेरी तिचं नाव नव्हतं, तिचं नाव होतं. चलो ओके, आता आपण ना ते शिलालेख आहेत. दान देणारा म्हणजे जे काही आता हे शिल्प तुम्ही बघताय तर हे सगळे कोणीतरी दान देत होते. तसंच स्तूपाचं सुशोभीकरण करताना ही सगळी शिल्प सापडलेली आहेत. ही जी तुम्ही शिल्प बघताय, तुम्हाला समोर मी काय दाखवलं? 2 शिल्प समजून सांगितली. एक शिल्प तुम्हाला समजून सांगितला जो होता यक्ष, दुसरा काय दाखवलं? महामायेचं ड्रीम सिक्वेल सांगितलं. तो एक ड्रीम सिक्वेल आहे तिकडे, तर एक ड्रीम सिक्वेल आहे इथे. काय दिसतंय तुम्हाला? मायाज ड्रीम म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ किती लोकांनी वाचलाय? सांगा शिल्प. हे बाबासाहेबांनी समजून सांगितलं आणि मी त्याच्यात मी शिल्पातून समजून सांगते काय आहे ही शिल्पकला कोणती आहे. तर ज्या 3 शिल्पकलांची मी नावं सांगितली, कोणती कोणती? गांधार, मथुरा, अमरावती. ही शिल्पकला कोणती आहे? तर 100% ही गांधार शिल्पकला. आता मी कसं सांगू शकतो ही इथे लिहिले का गांधार शिल्पकला आहे? नाही. पण मग मी कसं काय सांगतो? नाही, त्याचे कपडे जे आहेत ती ड्रॅपरी आहे ना, तुम्ही जे बघाल इथे प्रेझेंटेशन आहे, केवढं छोटं पॅनल आहे, पण त्या छोट्या पॅनल मध्ये त्यांनी सगळं मांडलेलं आहे. काय काय मांडले? उजव्या बाजूला एक व्यक्ती आहे जो अतिशय छान पद्धतीने पोज देऊन उभा आहे, उजव्याकडचा माणूस दिसतोय. व्हॉट एव्हर एक ह्युमन फिगर आहे, ती अतिशय छान उभी आहे. पण अंगावरचे जे कपडे आहेत
ते मात्र भारतीय नाहीये, इंडियन नाहीये. तर तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला जर शिल्पकला बघायची झालीच तर तुम्हाला हे बारकावे समजून घ्यायला पाहिजे. ते कसं ओळखायचं, तर हा जो दगड आहे तो हा काळसट दगड आहे. आपण काय बघितलं आता, आपला इंडियन स्टोन तर रेड होता, तो काय बघितला व्हाईट आहे. ओके, इथे कोणता रंग दिसतोय आपल्याला, सह्याद्री सारखा दगड दिसतोय, पण तो एकदम हायली पॉलिश दिसतोय. त्याचं कारण आहे की हा भारतातला दगड नाही, हा इंडियन दगड नाही. तर इंडो ग्रीक फॉर्म मध्ये पहिल्यांदा बुद्धांच्या जीवनावरती शिल्प निर्माण झाली, जिलाच इंडो ग्रीक, तिलाच आपण काय म्हणतो, गांधार शिल्पकला. नेरेशन म्हणजे स्टोरी जी आहे ती इंडियन होती, बाकी कला आर्ट फॉर्म जो होता तो ग्रीकन होता. या कोलॅबरेशन मधून आपल्याला मिळालेलं हे सगळं होतं. तर कोणतं आहे तुम्हाला हे, जर हे खूप छान नेरेशन आहे, तुम्ही जर नीट बारकाईने बघितलं तर ती कोण झोपली आहे, छान कापड असं घड्या पडलेले आहेत, त्यांच्या अंगावरचं कापड आहे ते एका कुश बदलून आहेत. कुठल्या कुशीवर आहेत, डाव्या कुशीवर वळलेले आहेत. आणि काय आहेत, 4 व्यक्ती आहेत, 2 स्त्री आहेत, चारी पण. ओके, हा ओके, हा 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 काय आहे, तर तो सम्यक संबुद्धांचं जन्माच्या वेळेला सुमेध बोधिसत्व जे आहेत ते हत्तीच्या रूपाने त्यांच्या उजव्या कुशीत शिरतायत, असं ते रिप्रेझेंटेशन आहे. दिसतंय, त्याला हॉलो दाखवलाय, प्रवज्जा आपलं, सॉरी काय दाखवलं त्याला, आभा दाखवली. हा, ते आभा दाखवले कुठे, हत्तीच्या भोवती. अलौकिक व्यक्ती, बुद्धांना अलौकिकता नंतरच्या काळात प्राप्त झाली. दुसरं आता काय दिसतंय तुम्हाला इथे, पुन्हा महामाया दिसते, ड्रीम सिक्वेल अगेन. ठीक आहे, पण ही शिल्पकला सगळीच्या सगळी, हे सगळं पेंटेड होतं का, आता हे उघडं पडले सगळं, पण हे सगळं पेंटेड होतं. इथे काय दिसतं, कलरचा आता पण ते आहेत बघा, शिल्लक आहेत. ठीक आहे, आता इथे काय दिसतंय तुम्हाला, महामाया दिसते ना, इथे झोपली, एवढीशी छोटीशी आहे. ओके, तिचा जन्म झालाय. आता हा काय, हा अत्यंत महत्वपूर्ण प्रसंग आहे. कोणता, हा कोणता प्रसंग आहे, आता त्याची महामायांनी वरती शाल वृक्षाची फांदी धरली आणि त्यांनी सम्यक बुद्धांनी जन्म घेतलाय. आता बुद्ध कसे दाखवलेत बघा त्यांनी, किती छान, की तो सकर आहे ज्याला इंद्र म्हणतात, तर त्यांनी धरलंय. याच्यावर भिंतीचित्र येतं का, याच्यावर भिंतीचित्र आहेत अजंतामध्ये. ओके, आणि त्या बाळ जे जन्माला आले त्याला कापडात घेतलेलं आहे आणि त्याच्या डोक्याच्या पाठीमागे ऑलरेडी हा हॉलो आहे, म्हणजे काय आपण म्हणतो आभा, ते दिसते, तुम्ही बघा नंतर. ठीक आहे, ओके. आता आपण पुढे येऊया. हा प्रसंग कोणता आहे, हा प्रसंग समजावून सांगितला आता मी, हा महाविनिष्क्रमणाचा आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ही सगळी जनता आहे. ओके, ही व्यक्ती, त्यावेळेच्या लोकांना ह्युमन फिगर अतिशय चांगल्या पद्धतीने कोरता येत होतं. किती आहे बघा, छोटासा पॅनल, हा किती छोटा पॅनल आहे, पण कोणतीही गोष्ट त्यांनी वाकडी झाली, हातच उंच झालाय किंवा पायच थोडासा दुमडलाय, असं काय केलंय, सगळे अॅक्युरेट आहे. तुम्ही जर नीट एकदम बारकाईने बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा तुम्हाला टिपता येतील, एवढ्या बारकाईने केलेले आहेत. हे भारतातली शिल्प नाहीयेत, ही जेवढी पण तुम्ही शिल्प बघताय ही भारतात सापडलेली नाहीत, ही भारतातून इथे आणलेली आहेत. ठीक आहे, हा महाविनिष्क्रमणाचं शिल्प आहे. सम्यक संबुद्ध वर बसलेले आहेत, सिद्धार्थ वर बसलेले आहेत आणि आता गृहत्याग करतायत. गृहत्यागाचं प्रतीक कसं त्यांनी दाखवलंय, तर हा तोरणद्वार आहे आणि ते घरातून, म्हणजे त्यांच्या वाटेवर जे आहे त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत. त्यांचा आता हा म्हणजे महल आहे किंवा त्यांची म्हणजे कमानीतून बाहेर पडतायत, म्हणजेच गृहत्याग केलेला आहे. आणि आता इथून ते सिद्धार्थ ते बुद्धत्वाचा प्रवास सुरू होणार आहे, असं ते आहे. आणि इथे मग आपल्याला परत दिसतंय की इथं सिद्धार्थ जे बुद्धत्व प्राप्त केलंय, बोधी वृक्ष दिसतोय, लोक दिसत आहेत, यांची ज्वेलरी, यांचे आभूषण, यांचे शरीर सौष्ठव हे पाहण्यासारखं आहे. हे खूप बारकाईने अभ्यास करण्यासारखं आहे आणि खूप काही सांगू शकतो मी आता याच्यावर. एवढंच, तो एक व्यक्ती आहे, खाली काय आहे, खाली जो दिसतोय ना
4 यक्ष असतात इथे, 2 आता तो दिसत नाहीत. यक्ष असतात, यक्ष. सम्यक संबुद्धांनी हा लिहिलंय का आता काय माहिती. तर तर सिद्धार्थ हा व्यक्ती जेव्हा गृहत्याग करतो दिवसा उजेडी, तेव्हा जनतेला कळू नये आणि आक्रोश होऊ नये म्हणून त्यांना कळायला नाही पाहिजे म्हणून 4 यक्ष त्या घोड्यांच्या खुरांना पायांना धरतात आणि उचलतात, कारण की त्या टापांचा आवाज सुद्धा जाऊ नये आणि लोकांना कळू नये की सिद्धार्थ आता गृहत्याग करतोय, म्हणून खाली तो यक्ष असतो. असे यक्ष आहेत. ह्याचं मी सगळं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, हे बुद्ध आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत इथे. आता हा महत्वाचं शिल्प आहे. सम्यक संबुद्धांनी कुठे ज्ञान प्राप्त केलं? धम्म कुठे सांगितलं त्यांनी? कोणत्या ठिकाणी? मृगदाय वनामध्ये. मृगदाय वनामध्ये त्यांनी पहिल्यांदा धम्म सांगितला. कसं काय कळतं आपल्याला की नक्की त्याच हे प्रतीक आहे? कसं काय सांगू शकता? 150, 200, 300, 400, 500 रुपयाचं तिकीट जरी आणलं तुम्ही काढून तरी नाही कळलं. हे जर नाहीये पॅनल तर तुम्हाला कळणार नाही काय आहे. तर सम्यक संबुद्ध बसलेले आहेत. ठीक आहे, बाजूला पंचवर्गीय भिक्खू बसलेले आहे. खाली काय आहे? तो चक्र दिसतोय मध्ये. पद्मासनात आहेत बुद्ध. एका हाताने त्यांनी त्यांचा चिवराचा काठ धरलेला आहे, एक हात जमिनीला टेकवलेला आहे. खाली काय दिसतंय तुम्हाला? खालचं महत्वाचं आहे. तो जो आसन आहे त्याच्या खाली काय दिसतोय तुम्हाला? गोलाकार काहीतरी दिसतोय. ते चक्र म्हणजे धम्माचं प्रतीक आहे. धम्माचं रिप्रेझेंटेशन म्हणून तो चक्र दाखवलाय. नेचर्स लॉ. धम्म म्हणजे काय? निसर्गाचा नियम, म्हणून त्याला सनातन म्हटलं गेलंय. अनादिकालापासून चालत आलेला आहे. तो सनातन नाही, आता जो गोंधळ घालतायत तो सनातन नाही. तर हा अनादिकालापासून चालत आलेला जो नियम आहे, चुकी केली तर त्याची शिक्षा तुम्हाला मिळणार, बरोबर केलं त्याची पण शिक्षा मिळणार. हा निसर्गाचा नियम आहे. दगडाला लात मारली तर तुम्हाला इजाच होणार आहे, रक्तबंबाळ होणारच आहे. हा निसर्गाचा नियम आहे. तोच बुद्धांनी सांगितलेला आहे. सोपं आहे पण तो समजला तर सम्यक संबुद्ध आहेत, बसलेत. खाली तो धम्म आहे आणि त्यांनी मृगदाय वनामध्ये सांगितलेलं आहे. कुठे? मृगदाय वन. तर मृगदायाचं प्रतीक म्हणून किंवा ती कृतज्ञता म्हणून तिथे मृग म्हणजे काय? हरणी होती, म्हणून ते खाली हरणी दाखवलेत. एक प्रतीक होतं जे आता तुटलंय, तिथे नाही दिसत तुम्हाला. त्याच्या खाली 2 हरणी आहेत. वर तुम्हाला तो धम्मचक्र दिसतोय, पण जो धम्मचक्र कशावर आहे तर ते खालचं जे प्रतीक जे तुटलेलं आहे आता तुम्हाला दिसत नाही, ते त्रिरत्नाचं प्रतीक आहे, जो नंतरच्या काळात त्रिशूळ झालाय. ठीक आहे, तर ही बरीचशी प्रसंग आहेत. हे शिल्प पण महत्वाचं आहे. सगळी शिल्प महत्वाची. ते सगळं तो पॅनल तुटलाय आता. ठीक आहे, तर हे सापडलेले फ्रॅगमेंट अशी खूप, म्हणजे हे एवढंसं नाहीये, अख्खं हे म्युझियम आहे ना भरेल एवढी बौद्धांची शिल्पकला आहे. कारण इंट्रोड्यूसच त्यांनी केलेलं होतं. पण आता बुद्धिझमला राजश्री नसल्या कारणाने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर म्हणून जागृती व्हावी, म्हणून लोकांना कळावं, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी खटाटोप करतो. इथे मध्येच कुठेतरी पॅनल आहे, तर तुम्ही या, मी तुम्हाला दाखवतो. हे महत्वाचे शिल्प हे आहेत.